नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला पौष्टिक आणि सर्व धान्यांची मिक्स अशी भाकरी करून दाखवणार आहे। यापासून ज्यांचं वजन जास्त असेल ते कमी होईल, डायबिटीसला खूप अत्यंत भाकरी चांगली, ब्लड प्रेशर वाढलं असलं तरी खूप चांगली आणि थायरॉइडला चांगली, म्हणजे खूप ह्यात विटॅमिन्स मिनरल्स खूप चांगले आहेत। आणि भाकरी सुद्धा इतकी सुंदर होती ना, मऊसूत होती अगदी भाकरी, इतकी सुंदर होती भाकरी, मऊ अगदी होती। चला मग आता सर्व धान्यांची आपण पौष्टिक अशी भाकरी कशी बनवायची ते बघूया। मल्टीग्रेन भाकरी करण्यासाठी मी नाचणी आधार केली। नाचणीमध्ये कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते, हाडही मजबूत होतात, त्यासाठी उत्तम। 300 ग्रॅम ज्वारी घेतली। ज्वारीमध्ये प्रथिने खूप असतात, अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात आणि ज्वारीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने मधुमेह लोकांना भरपूर चांगले। बाजरी मी 300 ग्रॅम घेतली। बाजरीमध्ये फायबर, मॅग्नेशियम आणि प्रथिने भरपूर मुबलक प्रमाणात आहे, पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर सुद्धा नियंत्रणात ठेवते, त्यामुळं मधुमेह लोकांसाठी एकदम उत्तम बाजरी। 150 ग्रॅम मी मूग घेतले। मुगात लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे जे रक्ताक्षय कमी करते आणि ऊर्जा प्रदान करते। हुलगे मी 150 ग्रॅम घेतले। हुलग्यामध्ये प्रथिने खूप आहे आणि फायबर भरपूर प्रमाणात आहे, लोह मुबलक प्रमाणात, त्यामुळं पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होते। हरभरे पण 150 ग्रॅम घेतले। हरभऱ्यामध्ये ऊर्जा आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे आणि फायबर जास्त आहे हरभऱ्यात, शक्तिवर्धक आहे हरभरा। आणि मेथी दाणे 2 चमचे घेतले, त्यामुळे रक्तातील साखर कमी करतो आणि पचनक्रिया सुधारते। आता अशा तऱ्हेने मी सर्व हे धान्य एकत्र केलं आणि आता गिरणीमधून दळून आणणार। अशा तऱ्हेने मी पीठ बारीक दळून घेतलं। आता आपण भाकरी कशी करायची ती बघू। ही भाकरी खाल्ली ना, पोट सुद्धा एकदम हलकं वाटतं। मी हे दळूनच ठेवते, गिरण घरी असल्यामुळे काय बाहेर देण्याची गरज असते। छान थापली जाते ही भाकरी, लाटून पण छान होती। सगळं मिक्स पीठ आहे ना, त्यामुळे त्याला चिकटपणा छान असतो आणि थापूनही छान। अशी तुम्ही थापा, पातळ होती, छान होती। आणि टाकली ना, पाणी लावून द्यायचं। तुम्ही करून बघा। आता ही भाकरी मी तुम्हाला लाटूनही दाखवते, छान होती लाटून।
थापून नाही जमली लाटू नाही करा. लाटणं अगदी सैल सोडायचं असं. इतकी लाटून पण छान होती, अजिबात चिरत नाही काही नाही, मस्त होती. लाटून करा थापून करा, पण ही आठवड्यातनं 2-3 वेळा ही भाकरी खा. इतकी सुंदर फुगली ना भाकरी, खूप छान फुगली. आता ही दुसरी ही लाटली का, चवीला पण छान लागते. हे लाटून केली. अशा तऱ्हेने आपली पौष्टिक आणि सर्व धान्यांची भाकरी तयार झाली. तुम्ही करून बघा. ह्याच्यात खूप व्हिटॅमिन सगळं आहे. तुम्ही आठवड्यातनं 2दा सुद्धा खाल्ली तरी वजन ज्यांचं जास्त असेल ते वजन सुद्धा कमी होणार. तुम्ही जरूर करा आणि मला कमेंट करा. आणि जराही व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. बाय बाय.